Hello students, in the last lecture we are studied about the development of male gametophyte in the sexual reproduction of plants. Today we are going to see the next step of sexual reproduction, that is structure of anatropous ovule. Before that we must have to know that where ovule is present in the flower. That ovule, it is present into the ovary of the flower. Then where ovary is present, the ovary, it is the part of the female reproductive whorl, that is gynoecium. Means in the flower, the gynoecium, it is the female reproductive whorl where female gametes are produced. आपण आज बघणार आहे स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. मग हे ओव्ह्यूल कुठं असतं हे अगोदर आपल्याला माहीत पाहिजे. तर ओव्ह्यूल जे आहे हे फ्लावरमध्ये ओव्हरीमध्ये असते. मग हे ओव्हरी कुठं असते, तर ओव्हरी जो आहे इट इज अ पार्ट ऑफ गायनोशियम. गायनोशियम हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल आहे किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फ्लावरमधला, जिथं काय होणार आहे, फिमेल गॅमेट्स म्हणजेच एग सेल फॉर्म होणार आहे. आणि या गायनोशियमचं जे युनिट आहे, दॅट युनिट इट इज कॉल्ड ॲज कार्पेल ऑर मेगॅस्पोरोफिल. मग कार्पेलचं स्ट्रक्चर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर कार्पेलच्या स्ट्रक्चरमध्ये काय काय असते बघा. देअर आर प्रेझेन्स ऑफ ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. अशा प्रकारे हे 3 पार्ट असतात कार्पेलचे. स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. आणि ओव्ह्यूल्स जे असतात दे आर प्रेझेंट इन टू दॅट ओव्हरी. या ओव्हरीमध्ये हे ओव्ह्यूल्स प्रेझेंट असतात. ओव्हरी कन्सिस्ट ऑफ ओव्ह्यूल्स or ovary encloses ovules. This is the structure of carpel, the unit of gynoecium, and gynoecium it is the female reproductive part present in the flower. त्यानंतर मग ही ओव्हरी जी आहे इट इज ऑफ डिफरंट टाईप. ओव्हरी ही वेगवेगळ्या प्रकारची असते आणि इट इज डिपेंड ऑन द स्ट्रक्चर ऑफ कार्पेल. कार्पेलच्या स्ट्रक्चरवरती डिपेंड असते. मग जर का आपण बघितलं तर प्रत्येक फ्लावरमध्ये जो गायनोशियम आहे त्या गायनोशियममध्ये कार्पेल्स जे आहे ते कार्पेल्सची संख्या ही वेगवेगळी असते. काहीमध्ये सिंगल कार्पेल असतो. सिंगल कार्पेल असेल तर त्याला आपण मोनोकार्पेलरी म्हणतो. काहीमध्ये 2 कार्पेल्स असतात तर त्याला काय म्हणणार आपण, बाय कार्पेलरी ओव्हरी. काहीमध्ये 3 असतात त्याला ट्राय कार्पेलरी ओव्हरी म्हटलं जाते. काहीमध्ये 5 असतात त्याला पेंटा कार्पेलरी ओव्हरी म्हटलं जाते. तर आणि काहीमध्ये 5पेक्षा जास्त असतील तर त्याला पॉलिकार्पेलरी ओव्हरी म्हटलं जातं. मग हे जे कार्पेल्स आहेत हे कार्पेल्स काही वेळेला फ्यूज्ड असतात ओव्हरीमध्ये, तर काही वेळेला काय असतात, फ्री असतात. मग फ्यूज्ड म्हणजे काय, तर ते एकमेकांना अटॅच्ड चिकटलेले असतात कार्पेल्स. आणि काहीमध्ये काय होतात तर फ्री असतात म्हणजे पूर्णपणे डिफरंट असतात. प्रत्येकाची ओव्हरी वेगळी असते, स्टाईल स्टिग्मा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मग ज्यावेळी फ्यूज्ड असतील कार्पेल्स त्यावेळी आपण त्याला काय म्हणणार आहे, इट इज सीन कार्पस ओव्हरी. फ्यूज्ड असतील तेव्हा
सीन कार्पस. अँड इट इज प्रेझेंट इन टू द ब्रिंजल. त्याचबरोबर चायना रोज, जास्वंद माहिती आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये कार्पेल्स कसे असतात, फ्यूज्ड असतात. सो दॅट ओव्हरी इट इज सीन कार्पस. आणि फ्री असतील तर त्याला काय म्हणणार आहे आपण, ॲपोकार्पस ओव्हरी. अँड इट इज प्रेझेंट इन टू द मायकेलिया. अशा प्रकारे काय असते तर हे कार्पेलचं स्ट्रक्चर असते. कार्पेलच्या पोझिशन किंवा त्याच्या स्ट्रक्चरवरून काय होते तर ती ओव्हरी सीन कार्पस आहे, म्हणजेच कार्पेल्स फ्यूज्ड आहेत का ॲपोकार्पस आहेत, म्हणजेच कार्पेल्स फ्री आहेत. त्यानंतर आणखीन आपण बघायला गेलो तर या कार्पेल्समध्ये आपण बघितलं काय तर ओव्हरी असते. अशा प्रकारे ही ओव्हरी असते आणि या ओव्हरीमध्ये काय असतात तर ओव्ह्यूल्स असतात. मग हे जे ओव्ह्यूल्स आहेत दीज आर स्मॉल राउंडेड बॉडीज. दीज आर ओव्ह्यूल्स. मग काही ओव्हरीमध्ये आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सिंगल ओव्ह्यूल असतो फक्त. सिंगल ओव्ह्यूल असेल तर आपण त्याला काय म्हणतो, इट इज अ युनि ओव्ह्युलेट. आणि एकापेक्षा जास्त असतील तर त्याला काय म्हणतो आपण, इट इज अ मल्टी ओव्ह्युलेट ओव्हरी. मल्टी मीन्स मेनी, ओव्ह्युलेट मीन्स ओव्ह्यूल्स, युनि मीन्स सिंगल. ओव्हरी विच इज हॅविंग सिंगल ओव्ह्यूल इट इज अ युनि ओव्ह्युलेट. अँड ओव्हरी विच इज हॅविंग मेनी ओव्ह्यूल्स इट इज अ मल्टी ओव्ह्युलेट ओव्हरी. मग हे कशावरून ठरतं तर आपण बघणार आहे अजून पुढं काय, पॉलिनेशन, फर्टिलायझेशन बघणार आहे. आणि लास्ट स्टेप कुठली असते, फ्रूट अँड सीड फॉर्मेशन. तर फर्टिलायझेशन झाल्यानंतर हे जे ओव्ह्यूल्स असतात these ovules they are develops into the seed of the fruit. and ovary जे असतात आफ्टर फर्टिलायझेशन दे आर डेव्हलप्स इन टू द फ्रूट. म्हणजे ओव्हरी आणि ओव्ह्यूल्स हे फ्लावरचे पार्ट आहेत. त्यामध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर म्हणजे मेल गॅमेट फिमेल गॅमेटचे फ्युजन झाल्यानंतर ओव्हरीचं डेव्हलपमेंट कशामध्ये होते, फ्रूटमध्ये होतं. आणि ओव्ह्यूलची डेव्हलपमेंट कशामध्ये होते, सीडमध्ये. म्हणजे ॲक्च्युली आपण सीड आणि फ्रूट बघतो ते फ्लावरचाच भाग असतो. फ्लावरचीच ती ओव्हरी आणि ओव्ह्यूल्स असतात. मग युनि ओव्ह्युलेट आणि मल्टी ओव्ह्युलेट कसं ओळखणार तर आपण मँगो माहिती आहे तुम्हाला, मँगोमध्ये एकच सीड असते. किंवा हे माहिती आहे जामून माहिती आहे तुम्हाला, इट इज ऑल्सो सिंगल सीडेड. ज्यामध्ये सिंगल सीड असतो याचाच अर्थ त्याच्यामध्ये ओव्ह्यूलसुद्धा किती असणार आहे, सिंगलच असणार आहे. त्यामुळे ते काय झाले काय असतात तर युनि ओव्ह्युलेट. आणि मल्टी ओव्ह्युलेट, मल्टी ओव्ह्युलेट म्हणजे मेनी सीडेड फ्रूट्स जे असतात दीज आर मल्टी ओव्ह्युलेट. टोमॅटो आहे, त्यानंतर तुम्हाला वॉटरमेलन माहिती आहे, पपया माहिती आहे, दीज आर मल्टी ओव्ह्युलेट. अशा प्रकारे काय तर हे आपण जे स्ट्रक्चर आहे कार्पेलचं, कार्पेल इट इज द युनिट ऑफ गायनोशियम. गायनोशियम इट इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर इन टू विच female gamete that is egg cell it is formed. In that gynoecium the carpel it is having three parts, ovary, style and stigma. If carpels these are free then it is apocarpous ovary, and if carpels are fused then it is syncarpous ovary. त्यानंतर आणखीन आपण काय बघितलं तर ओव्ह्यूल्स कुठे असतात, ओव्हरीमध्ये. त्या ओव्हरीमध्ये सिंगल ओव्ह्यूल असेल तर त्याला आपण युनि ओव्ह्युलेट म्हणणार आहे. हे कशावरून ओळखणार आपण तर ज्या फ्रूटमध्ये सिंगल सीड असते
because ovule it is get developed or converted into the seed after fertilization, and ovary it is into the fruit. Similarly, if there are many seeded fruits, then it is a multi-ovulate कार्पेल. इथं आपण बघितलं की ओव्ह्यूल कुठं प्रेझेंट असते. त्यानंतर आता आपण बघणार आहे ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर काय असते. त्यासाठी काय करणार आहे बघा आपण, तर ओव्ह्यूलचा काय घेणार आहे व्हीएस. व्हीएस मीन्स व्हर्टिकल सेक्शन. व्हर्टिकल सेक्शन म्हणजे आपण काय करणार आहे त्याचा उभा छेद घेणार आहे. व्हर्टिकल म्हणजे आपण उभा म्हणतो. तर ओव्ह्यूलचा उभा छेद घेणार आहे व्हर्टिकल सेक्शन. आणि मग त्या सेक्शनमध्ये कुठले कुठले पार्ट आपल्याला दिसतात ते आपण बघणार आहे कशामध्ये, व्हीएस ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. याच्यावरती तुम्हाला लॉंग क्वेश्चन विचारला जातो. त्यामध्ये ओव्ह्यूलचे डिफरंट पार्ट्स आपल्याला विचारले जातात. पार्ट्स ते कुठं असतात, MCQ सुद्धा याच्यावरती विचारले जातात. सो इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. मग बघा आपण इथं ओव्ह्यूल जे म्हटले, काय म्हटले बघा, इट इज ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. ॲनाट्रोपस ओव्ह्यूल म्हणजे काय, जनरली आपण बघितलं की कार्पेलचं स्ट्रक्चर अशा प्रकारे ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. याच्यामध्ये आपण काय दाखवलं आहे, ओव्ह्यूल्स दाखवले. त्यामुळे ओव्ह्यूल्स जे असणार आहेत ते स्ट्रेट व्हर्टिकल असणार आहेत. दे आर प्रेझेंट इन द व्हर्टिकल ॲक्सिस जनरली आपण कन्सिडर केलं तर. पण इथं तर अँजिओस्पर्ममधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण बघितलं. अँजिओस्पर्ममध्ये काय होते बघा, तर ओव्हरी जे आहे या ओव्हरीमध्ये प्लॅसेंटा म्हणून पार्ट असतो. प्लॅसेंटा जनरली आपण कन्सिडर केलं बघा ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्याच्यामध्ये तुम्ही बघताय की एम्ब्रिओ फॉर्म होतो. त्या एम्ब्रिओला प्लॅसेंटा असतो. त्या प्लॅसेंटामधून काय केलं जाते, एम्ब्रिओला न्यूट्रिशन वगैरे दिलं जाते. सेम तेच पोझिशन, तेच स्ट्रक्चर आपल्याला काय असते तर इथं प्लांटमध्ये सुद्धा असते. ओव्ह्यूल्स आणि प्लॅसेंटा. प्लॅसेंटा काय करत असते, त्या ओव्ह्यूल्सना न्यूट्रिशन देत असते. मग इथं प्लॅसेंटा म्हणजे एक फ्लॅप असतो किंवा पडदा असतो, एक ट्रान्सपरंट मेम्ब्रेन असते. मग ह्या प्लॅसेंटाला काय असतात, ओव्ह्यूल्स अटॅच्ड असतात. ते ओव्ह्यूल्स प्लॅसेंटाला चिकटलेले असतात. आणि त्या स्ट्रक्चरमध्ये काय असते बघा, तर स्टॉक असतो ओव्ह्यूलचा आणि ओव्ह्यूलची बॉडी असते राऊंड किंवा ओव्ह्यूल एग लाईक ओव्हल शेप्ड बॉडी, आणि त्याला काय असतं, स्टॉक असतो. तर ॲनाट्रोपस ओव्ह्यूलमध्ये काय होतं आहे, तर हा जो स्टॉक आहे जनरली आपण हा स्टॉक आणि इथं वरती ओव्ह्यूल दाखवतो. पण हा जो स्टॉक आहे इट इज बिकम बेंट. हा काय होतो, बेंट होतो. आणि ही जी ओव्ह्यूलची बॉडी असते ती काय होते, इट इज बिकम डाऊनवर्डली डिरेक्टेड. म्हणजेच काय होते तर बेंट ॲक्सिसमुळं किंवा बेंट स्टॉकमुळं ते जे ओव्ह्यूल आहे तो पूर्णपणे काय होतो, उलटा होतो. इट इज बिकम इन्व्हर्टेड. म्हणजे जसं आपण खाली डोकं वर पाय करतो त्याच प्रकारे काय आपण वाकल्यानंतर बघा, हळूहळू आपण वाकायला लागलो तर आपलं डोकं काय होणार आहे, खाली जाणार आहे, खालच्या दिशेला जाणार आहे. आणि खालचा भाग म्हणजे पाय काय होणार आहे, वरती येणार आहे. त्याच पद्धतीनं काय होते तर बेंट ॲक्सिसमुळं किंवा बेंट स्टॉकमुळं हा जो ओव्ह्यूल आहे इट इज बिकम इन्व्हर्टेड. म्हणजे जे अपेक्स किंवा बेसल पार्ट जो आहे तो खाली येणार आहे आणि खालचा भाग जो आहे तो काय होणार आहे, वर जाणार आहे. त्यामुळं काय होते तर हे स्ट्रक्चर पूर्णपणे काय होते, उलटं होते. इट इज बिकम इन्व्हर्टेड. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर ॲनाट्रोपस ओव्ह्यूल म्हटलेलं आहे. आणि इट इज द
कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द अँजिओस्पर्म. हे फक्त आपल्याला कशामध्ये बघायला मिळते? अँजिओस्पर्ममध्येच बघायला मिळते. डेफिनेशन तुम्हाला विचारतात ॲनाट्रोपस ओव्ह्यूल म्हणजे काय? ओव्ह्यूल विथ बेंट ॲक्सिस अँड डाऊनवर्डली डिरेक्टेड ओपनिंग इट इज टर्म्ड ॲज ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. ओपनिंग और मायक्रोपाईल म्हणजे काय ते आपण बघणार आहे स्ट्रक्चरमध्ये. बघा आता आपण ॲनाट्रोपस ओव्ह्यूलची डायग्रॅम काढणार आहे. फक्त डायग्रामसुद्धा तुम्हाला 2 मार्कला किंवा डायग्रामचं नेमिंग जे आहे ते 2 मार्कला विचारतात. डायग्राम घडण्यात आपल्याला जास्त वेळ घालवायचं नाही आहे. त्यासाठी डायग्रामची प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. मग हे डायग्राम आपण कशी काढणार आहे बघा. अशा प्रकारे काय आहे आपली व्हीएस ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. हे व्हीएस ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूलमध्ये काय काय स्ट्रक्चर आहेत बघा. मेनली इट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. स्टॉक ऑफ ओव्ह्यूल अँड बॉडी ऑफ ओव्ह्यूल. इथं काय आपण बुकमध्ये तुमच्या या न्यू सिलेबसमध्ये डिफरन्शिएट केलेलं नाही आहे. सगळे पार्ट एकदम दाखवले आहेत. पण ॲक्च्युअली आपण बघायला गेलो तर याचे 2 पार्ट होतात. स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल अँड बॉडी ऑफ ओव्ह्यूल. मग स्टॉक म्हणजे काय किंवा स्टॉकमध्ये काय काय येते बघा. तर हे जे आपण हे स्ट्रक्चर दिसते जे स्टॉकसारखं आहे. स्टॉक म्हणजे एखादी काठी किंवा आपण त्याला काय म्हणतो देठ म्हणतो. तर त्याला काय म्हटलं इट इज कॉल्ड एज फ्युनिकल. फ्युनिकल इट इज द स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल. आणि हा जो आहे इट रिमेन्स अटॅच टू द प्लॅसेंटा. इथं काय असतं तर प्लॅसेंटा असतो. त्या प्लॅसेंटाला हा स्टॉक अटॅच्ड असतो. द फ्युनिकल इट इज द स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल. किंवा ओव्ह्यूलचा देठ म्हटला तरी चालते. आपण जसं फुलाचा देठ म्हणतो, पानाचा देठ म्हणतो. पाण्याच्या देठाला काय म्हणतो पिटिओल म्हणतो. त्यानंतर फुलाच्या देठाला काय म्हणतो पेडिसील म्हणतो. तसं ओव्ह्यूलचा जो देठ आहे द स्टॉक ऑफ ओव्ह्यूल इट इज कॉल्ड एज फ्युनिकल. इट इज रिमेन्स अटॅच टू द प्लॅसेंटा. त्यानंतर हा जो फ्युनिकल आहे हा फ्युनिकल आणि हे जे आहे हे स्ट्रक्चर आपण इथं बघतोय इथून वरचं आहे दॅट इज द बॉडी ऑफ ओव्ह्यूल.
मग फ्युनिकल ह्या बॉडी ऑफ ओव्ह्यूलला इथं या पॉईंटला काय झालं, अटॅच झालेला आहे. दॅट पॉईंट ऑफ अटॅचमेंट ऑफ फ्युनिकल टू द बॉडी ऑफ ओव्ह्यूल त्याला काय म्हटलं जाते, हायलम म्हटलं जाते. हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारतात. हायलम मीन्स व्हॉट? हायलम मीन्स इट इज द पॉईंट ऑफ अटॅचमेंट ऑफ फ्युनिकल अँड बॉडी ऑफ द ओव्ह्यूल. त्यानंतर रॅफ बघा, तर हा जो पार्ट आहे फ्युनिकलचा हा काय होतो, तर हा प्लॅसेंटाला इट रिमेन्स अटॅच्ड. इन्व्हर्टेड किंवा बेंट ॲक्सिस असल्यामुळे हा प्लॅसेंटाचा भाग आणि हा फ्युनिकलचा भाग काय होते, तर इट रिमेन्स अटॅच्ड. मग हा जो भाग असतो इथं विच इज रिमेन्स अटॅच्ड फ्युनिकलचा. इथं फक्त मी हा प्लॅसेंटा दाखवला आहे, पण हा काय असणार आहे, पूर्ण फ्युनिकलला जवळजवळ इथं हा पॉईंटपर्यंत काय असणार आहे, अटॅच्ड असणार आहे. त्याला काय म्हटलं जाते, रेफ. मी ह्याच्यामध्ये दाखवलेलं नाही आहे कारण तुमच्या सिलेबसमध्ये ते नाही आहे, पण ओल्ड सिलेबसमध्ये आहे. म्हणून फक्त तुम्हाला सांगण्यासाठी की हा फ्युनिकलचा भाग जो प्लॅसेंटाला अटॅच्ड असतो बिकॉज इट इज इन्व्हर्टेड दॅट इज कॉल्ड ॲज रेफ. हे झाले 3 पार्ट्स, फ्युनिकल, हायलम आणि रेफ. हे कशामध्ये येतात, स्टॉक ऑफ ओव्ह्यूल. फ्युनिकल मीन्स stalk of the ovule, it is called as funicle. In hilum it is the point of attachment of funicle to the body of ovule, and ref the part of funicle which remains attached to the placenta due to the inverted or bent axis, that is called as ref. त्यानंतर पुढचे जे पार्ट आपण बघणार आहे ते कशामध्ये येतात, बॉडी ऑफ ओव्ह्यूलमध्ये. बॉडी ऑफ ओव्ह्यूल याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट पार्ट जो आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे दॅट इज न्यूसेलस. न्यूसेलस म्हणजे काय, तर आता हे सेंटरला तुम्हाला हे ओव्हल स्ट्रक्चर दाखवलं आहे. हा जो भाग आहे, हा जो मी रेड तुम्हाला दाखवते दॅट इज अ न्यूसेलस. आणि या न्यूसेलसमध्ये न्यूसेलसमध्ये म्हणजे काय असते, इट इज अ बल्क ऑफ टिश्यूज ऑर सेल्स ऑर ग्रुप ऑफ टिश्यूज ऑर सेल्स. फक्त टिश्यू किंवा सेलचा हा ग्रुप असतो. आणि हे टिश्यू कुठले असतात, तर पेरेनकायमॅटस टिश्यूज. दीज आर पेरेनकायमॅटस टिश्यूज. अ बल्क ऑर ग्रुप ऑफ पेरेनकायमॅटस टिश्यूज इट इज कॉल्ड ॲज न्यूसेलस. त्यानंतर नेक्स्ट पार्ट कुठला आहे बघा, इंटेग्युमेंट. तर इंटेग्युमेंट म्हणजे काय बघा, तर हा भाग बघितला आपण, हा जो आहे हा न्यूसेलस, अ ग्रुप ऑफ पेरेनकायमॅटस टिश्यूज. ह्या न्यूसेलसच्या भोवती हे जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे, हे 2 लेयर्स जे आहेत त्याला काय म्हटले, इंटेग्युमेंट्स. काय म्हटले त्याला, इंटेग्युमेंट. द न्यूसेलस इट इज सराउंडेड बाय 2 प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग्स ऑर लेयर्स दॅट आर इंटेग्युमेंट्स. जो आउटर साईडला आहे तो आउटर इंटेग्युमेंट आणि जो इनर साईडला आहे इट इज इनर इंटेग्युमेंट. अशा प्रकारे काय आहे, तर न्यूसेलसच्या भोवती 2 प्रोटेक्टिव्ह लेयर्स आहेत किंवा कव्हरिंग्ज आहेत, त्याला काय म्हटलं आहे,
integument. The external it is outer integument and internal it is inner integument. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे दॅट इज अ मायक्रोपाईल. मायक्रोपाईल कुठं आहे बघा, तर इथं हा इंटेग्युमेंट तुम्हाला दाखवलं मी. हा इंटेग्युमेंट बघा, तर इथं खालच्या साईडला इथं पूर्णपणे कवर केलं का त्यांनी न्यूसेलस नाही, तर इथं हे छोटंसं स्मॉल ओपनिंग सोडलेलं आहे. त्या किंवा छोटंसं एक छिद्र आहे, पोअर आहे, त्याला काय म्हटले, मायक्रोपाईल. That small opening which is left by the integuments, it is a micropyle. आणि हे कुठं आहे बघा, इट इज प्रेझेंट ॲट द अपेक्स ऑफ द ओव्ह्यूल. हा ओव्ह्यूलचा जो अपेक्स आहे त्या अपेक्सला काय आहे, तर हा मायक्रोपाईल आहे. त्यानंतर नेक्स्ट कुठला आहे बघा, चलाजा. बघा चलाजा कुठं असतो, तर हा इंटेग्युमेंट जो आहे, हा इंटेग्युमेंट न्यूसेलसच्या भोवती कवरिंग आहे, बट इट इज स्टार्टेड फ्रॉम द बेस ऑफ द ओव्ह्यूल. हा जो ओव्ह्यूलचा आहे दॅट इज अ बेसल पार्ट ऑफ द ओव्ह्यूल. हा जो ओव्ह्यूलचा बेसल पार्ट आहे, इथून हे इंटेग्युमेंट सुरू झालेला आहे. तो बेसल पार्ट ऑफ ओव्ह्यूल फ्रॉम विच इंटेग्युमेंट्स आर स्टार्टेड और इनिशिएट दॅट इज अ चलाजा. काय म्हटले त्याला, चलाजा म्हटलेला आहे. that is chalaza. The basal end of the ovule from which integuments are initiates or originates, that is called as chalaza, and that chalaza it is exactly opposite to the micropyle. हा micropyle जे जिथं आहे त्याच्याबरोबर अपोजिट साईडला काय असते, तर हा चलाजा असतो. त्यानंतर नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपण बघणार आहे ते म्हणजे एम्ब्रियो सॅक. दॅट इज एम्ब्रियो सॅक. नेक्स्ट पार्ट इट इज एम्ब्रियो सॅक. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. फक्त एम्ब्रियो सॅकवरती पण तुम्हाला 2 मार्काची शॉर्ट नोट विचारली जाते. एम्ब्रियो सॅक इट इज ऑल्सो नोन ॲज फिमेल गॅमेटोफाइट और मेगास्पोरेंजियम. मग ते स्ट्रक्चर आपण बघणार आहे. मग आपण बघायला तर एम्ब्रियो सॅक जी आहे किंवा फिमेल गॅमेटोफाइट जे आहे, दॅट फिमेल गॅमेटोफाइट इट इज हॅविंग 7 cells and 8 nuclei. It is 7-celled 8 nucleated structure and it is a haploid structure, multicellular structure. मल्टीसेल्युलर आहे म्हणजे मेनी सेल्स आहेत. किती, 7 cells आहेत. हॅप्लॉइड म्हणजे सेल्स कसे आहेत, ते हॅप्लॉइड आहेत, कारण ते कसं फॉर्म होणार आहे, आफ्टर मिओसिस, आफ्टर मेगास्पोरोजेनेसिस दॅट फिमेल गॅमेटोफाइट गेट डेव्हलपड. त्यामुळे ते स्ट्रक्चर कसं असते, हॅप्लॉइड असते. त्याचबरोबर मल्टीसेल्युलर असते. त्यानंतर आपण इथं बघतोच की शेप कसा आहे, त्याचा ओव्हल शेप असतो. आणि कुठं असतो, इट इज प्रेझेंट टुवर्ड्स द मायक्रोपाईल और मायक्रोपायलर एंड. मायक्रोपायलर एंडकडे हा एम्ब्रियो सॅक प्रेझेंट असतो. मग या एम्ब्रियो सॅकमध्ये काय काय असते, 7 cells कुठल्या असतात, 8 न्यूक्लिया कुठल्या असतात, ते आपण बघणार आहे. तर एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, ओव्हल आहे, हॅप्लॉइड आहे, मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर म्हणजे आपण इथं वरच्या बाजूला बघितले तर 3 cells असतात, परत इथं खालच्या बाजूला बघितले तर 3 cells आणि सेंटरला एक सेल असते. एम्ब्रियो सॅक और फिमेल गॅमेटोफाइट और मेगास्पोरेंजियम 3 नावं आहेत त्याला. मग बघा वरच्या साईडला म्हणजे हा एंड कुठला आला, तर चलाजाल एंड. खालच्या साईडला मायक्रोपायलर एंड. मग वरच्या बाजूला जे हे 3 cells आहेत ते सेल्स कुठले आहेत, दीज आर अँटीपोडल सेल्स, दीज आर हॅप्लॉइड. हे 3 अँटीपोडल सेल्स असतात टुवर्ड्स द चलाजल एंड. त्यानंतर इथं सेंटरला आपण बघितलं तर ही सेंटरला काय असते बघा, देर इज अ सेकंडरी न्यूक्लियस और डेफिनेटिव्ह न्यूक्लियस.
त्याला सेकंडरी न्यूक्लियस किंवा डेफिनेटिव्ह न्यूक्लियस म्हटले. मग इथं काय होतं आहे बघा, तर इथं 2 न्यूक्लिया असतात. ह्या 2 न्यूक्लिया एकत्र येतात. ह्या ज्या 2 न्यूक्लिया असतात ते ना पोलर न्यूक्लिया म्हटलं जाते. ह्या 2 न्यूक्लिया हॅप्लॉइड असतात. यान मीन्स हॅप्लॉइड. मग ह्या 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लिया इथं एकत्र येतात आणि एकच सेल तयार करतात. त्याला काय म्हटले, सेकंडरी न्यूक्लियस किंवा डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. त्यामुळं हा जो पार्ट आहे, हा पार्ट कसा असतो एम्ब्रिओ सॅकमधला, डिप्लॉइड असतो. अँटीपोडल सेल्स 3 आहेत, ते हॅप्लॉइड असतात. सेकंडरी न्यूक्लियस एकच आहे, तो डिप्लॉइड असतो. कारण का, कसा तयार होतो, इट इज फॉर्म बाय द फ्युजन ऑफ 2 पोलर न्यूक्लिया बिफोर फर्टिलायझेशन. त्यानंतर थर्ड पार्ट, इट इज एग ॲपॅरॅटस. ह्या एग ॲपॅरॅटसमध्ये सुद्धा 3 सेल्स आहेत बघा इथं. ही जी सेंटरला जी सेल असते दॅट इज एग सेल सेंटरची. त्याच्या बाजूला ह्या ज्या 2 असतात त्या काय असतात, सिनर्जिड्स. द लार्जर सेंट्रल सेल इट इज एग सेल अँड द 2 लॅटरल सेल्स दीज आर सिनर्जिड्स. मग हे जे स्ट्रक्चर आहे इट इज ऑल्सो हॅप्लॉइड स्ट्रक्चर. हे पण काय असते, हॅप्लॉइड असते. अशा प्रकारे ही एम्ब्रिओ सॅक असते. 7 सेल्स कसे बघा, 3 अँटीपोडल सेल्स, त्यानंतर 1 सेकंडरी न्यूक्लियस आणि 3 सेल्स फ्रॉम एग ॲपॅरॅटस. टोटल 7 सेल्स. आणि 8 न्यूक्लिया कसे बघा, 3 अँटीपोडल सेल्समधल्या 3 न्यूक्लिया, 3 एग ॲपॅरॅटसमधल्या 3 न्यूक्लिया, 6 झाला. आणि सेकंडरी न्यूक्लियसमधला सेकंडरी न्यूक्लियसमध्ये 2 न्यूक्लिया, 2 पोलर न्यूक्लिया, टोटल 8 न्यूक्लिया. अशा प्रकारे इट इज 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एम्ब्रिओ सॅक और फिमेल गॅमेटोफाइट और मेगास्पोरॅन्जियम. मग पुढं आपण हेच बघणार आहे की हे एम्ब्रिओ सॅक कशी तयार होते, हे सेल्स कसे फॉर्म होतात. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल. या स्ट्रक्चरमध्ये आपण काय काय बघितलं बघा, इथं तुम्हाला बुकमध्ये दिलेली ही डायग्राम आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं काय, तर फ्युनिकल मीन्स इट इज द स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल. त्यानंतर हायलम मीन्स द पॉईंट ऑफ अटॅचमेंट ऑफ फ्युनिकल अँड द बॉडी ऑफ ओव्ह्यूल. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण बघितलं न्यूसेलस काय आहे, इट इज अ ग्रुप ऑफ पेरेनकायमॅटस टिश्यूज. पेरेनकायमॅटस हे डिप्लॉइड असतात, लक्षात ठेवा. याच्यामध्ये या न्यूसेलसमध्येच आपण ही एम्ब्रिओ सॅक दाखवलेली आहे. कारण न्यूसेलसमधल्या सेलपासून काय होते, एम्ब्रिओ सॅक फॉर्म होत असते. त्यामुळे न्यूसेलस जे आहे इट कन्सिस्ट ऑफ बल्क और ग्रुप ऑफ डिप्लॉइड पेरेनकायमॅटस टिश्यूज. त्यानंतर आपण बघितलं काय न्यूसेलस नंतर, तर मायक्रोपाईल. इथं न्यूसेलस नंतर आपण काय बघितलं, इंटेग्युमेंट म्हणजे काय आहे, तर हा जो न्यूसेलस आहे या न्यूसेलसच्या भोवती 2 लेयर्स आहेत, प्रोटेक्टिव्ह लेयर्स. हा एक आणि हा एक. दॅट इज इंटेग्युमेंट्स. द प्रोटेक्टिव्ह कवरिंग्स और लेयर्स प्रेझेंट अराउंड द न्यूसेलस. द एक्सटर्नल इट इज आउटर इंटेग्युमेंट अँड इंटरनल इट इज इनर इंटेग्युमेंट. त्यानंतर मग मायक्रोपाईल आपण बघितलं. तर हा इंटेग्युमेंट जो आहे पूर्ण न्यूसेलसला कवर करतो. फक्त इथं काय होते, तर इट लिव्ज अ स्मॉल ओपनिंग और पोअर विच इज कॉल्ड ॲज मायक्रोपाईल अँड इट इज प्रेझेंट ॲट द अपेक्स ऑफ द ओव्ह्यूल. कुठं आहे तो, ओव्ह्यूलच्या अपेक्सला आहे. त्यानंतर
चलाजा कुठं आहे बघा, तर हा बेसला असतो. इट इज बेसल पार्ट और बेसल एंड ऑफ द ओव्ह्यूल फ्रॉम विच इंटिग्युमेंट इट इज इनिशिएट्स और ओरिजिनेट्स. चलाजापासून काय होते, तर इंटिग्युमेंट स्टार्ट होतात. त्यानंतर एम्ब्रिओ सॅक कुठं असते, मायक्रोपाईलकडे असते. इट इज प्रेझेंट एम्बेडेड इन टू द न्यूसेलस. न्यूसेलसमध्येच ती फॉर्म होत असते, तिथंच असते. त्यानंतर त्या एम्ब्रिओ सॅक आपण स्ट्रक्चर कसं सांगितलं, ओव्हल असते. त्याचबरोबर कसं असते, हॅप्लॉइड असते. त्यानंतर सेल्स किती आहेत, 7 सेल्स. आणि न्यूक्लिया किती आहेत, 8 न्यूक्लिया. इट इज 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. मग 7 सेल्स आणि 8 न्यूक्लिया कुठल्या असतात, 3 अँटीपोडल सेल्स टुवर्ड्स द चलाजा, दीज आर हॅप्लॉइड. देन 1 सेकंडरी न्यूक्लियस और डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. ॲट द सेंटर इट इज अ डिप्लॉइड स्ट्रक्चर फॉर्म्ड बाय 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लिया. अँड देन towards the micropylar end there is a egg apparatus. It is also having 3 cells. The central large cell, it is egg cell, it is also haploid, and 2 lateral cells, these are synergids, these are also haploid. In this way it is a 7 cells, 3 antipodal, 1 secondary nucleus, and 3 cells from egg apparatus, and 8 nucleated structure. This is the structure of ॲनाट्रोपस ओव्ह्यूल और VS ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. यावरती तुम्हाला 4 मार्काचा लॉंग क्वेश्चन विचारतात किंवा 2 मार्काला डायग्राम विचारतात, लेबलिंग विचारतात. त्याचबरोबर आणखी तुम्हाला शॉर्ट MCQ सुद्धा विचारले जातात.